अरे वाजलेत किती, काय करतोस तू आता इकडे? एक मुलगी मला स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली दिसली. म्हटलं तिला विचारावं कसली स्वप्न बघणं चालू आहे ते, आणि आम्ही आहोत की नाही त्या स्वप्नांमध्ये. आम्ही आम्ही म्हणजे आम्ही काय करतोस तू? हम्म. ए, केळी. केडी केडी काय करतोयस? आत ये, हा आत ये. सावकाश सावकाश, हळू. सॉरी सॉरी. काय रे, काय चालू असतं तुझं? हा, एका मुलीच्या खोलीत एवढ्या रात्री येतात का? आणि पडला असतास तर? मला माहिती आहे तू अशा वेळेला बरोबर माझा हात धरशील, मला पडण्यापासून वाचवशील. पण मी म्हणते हे असिस्टंट्स करायला जायचंच कशाला ना? आता सांग, कशासाठी आला होतास इकडे? काय झालं? ते सगळं जाऊ दे, तू कसला विचार करतेस एवढा? मी काय नाही, मी आज दिवसभर जे काय झालं त्याचाच विचार करत होते. केडी, साधू सरांनी आपल्याला जी टिप दिली होती ती करेक्ट होती. आज खरंच कौशिकी मॅडमवर जीव घेणा हल्ला झाला. हो, पण तो ड्रग पोहोचवणारा माणूस आपल्या हातातनं परत निसटला. केडी, मला सतत असं वाटतंय की ही सगळी माणसं ना ड्रग रॅकेटशी संबंधित आहेत. म्हणून कौशिकी मॅडमने या प्रकरणाला वाचा फोडली, म्हणून त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला. करेक्ट. म्हणजे या सगळ्या गोष्टी, ही सगळी माणसं एकात एक अशी गुंतलेली आहेत. आणि या सगळ्याच्या मुळाशी तो गुलाब आहे. म्हणजे मला माहिती आहे आपल्याकडे आता कुठलाही ठोस पुरावा नाहीये, पण मला सारखं सारखं असं वाटतंय की ह्या सगळ्याचा काही ना काहीतरी संबंध त्या गुलाबशी आहे. पण तू इतकी शुअर कशी आहेस? म्हणजे अरे तू बघ ना, 15 वर्षांपूर्वी आई सोबत सुद्धा सेम घडलं होतं. आई सत्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होती. ती तिचं काम प्रामाणिकपणेच करत होती, पण त्याच्यामुळे ती त्या गुलाबच्या मार्गातला अडथळा बनली आणि गुलाबने माझ्या आईला अगदी सराईतपणे बाजूला केलं. आज कौशिकी मॅडम सुद्धा तेच करतायत. कौशिकी मॅडम सुद्धा सत्याला वाचा फोडण्याचंच काम करतायत. आणि तू बघ ना, आज त्यांच्यावरही जीव घेणा हल्ला झालाय. म्हणजे यांचा पॅटर्न रिपीट होतोय. म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्याचा संबंध गुलाबशी आहे. म्हणजे आपल्याला काहीही करून गुलाबपर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्यासाठी ह्या वेळेला काहीतरी नवीन मार्ग शोधायला लागेल. संपलं, सगळं संपलं, सगळं संपलं. युवराज खांडेकर, सगळं संपलं. ना कौशिकी मेली आणि ना ती ड्रग्सची पाकिटं मिळाली. आता तो गुलाब काय तुला सोडत नाही, आणि ती निशी आहेच. मनात नसताना तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. हे सगळं कौशिकी मिळवते. सगळं हा कौशिकी नावाचा काटा माझ्या आयुष्यातनं कधी जाणार आहे? काय मस्त प्लॅन केला होता, फुल प्रूफ प्लॅन होता. मी कौशिकी खांडेकरचे तुकडे होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघणार होतो, पण कुठली मांजर आडवी गेली काय माहित. कोण होती ती माणसं ज्यांनी तो बॉम्ब डिफ्यूज केला? आणि त्यांनी बॉम्ब डिफ्यूज केला म्हणजे नक्कीच ती कोणी साधी माणसं नव्हती, कोणीतरी ट्रेंड माणसं होती. कौशिकी, तिला डाऊट तर आला नसेल ना, आणि तिनेच तिच्या सिक्युरिटीसाठी या माणसांना बोलवलं नसेल ना. नाही, तसं असतं तर तिने घरच्यांना आधी सांगितलं असतं. तसं नसणार. मग होती कोण ही माणसं जी अचानक कौशिकीच्या मदतीला धावून आले?
आता हा कौशिकीताई, हे सगळंच ऐकून भयंकर घाबरायला झालंय हो आम्हाला. हो ना. तुम्ही बरे आहात ना? मिसेस बेलसरे, प्लीज काळजी करू नका. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. कोणी केलं काही कळलं का? नाही, अजून तरी कळलं नाहीये, पण पोलीस इन्व्हेस्टिगेट करते. आय एम व्हेरी शुअर या हल्ल्याच्या मागे जो कोणी आहे त्याला पोलीस लवकरात लवकर पकडेल. नाही नाही, सोडलं नाहीच पाहिजे. हे गुन्हेगार ना लवकरात लवकर पकडले गेले पाहिजे. हो ना. अहो, बॉम्ब वगैरे काय साधी गोष्ट आहे का? आय नो. आधीच लग्न तोंडावर आहे, त्यात हे सगळं टेन्शन येतो. नाही नाही मिसेस बेलसरे, हे बघा, त्याची काळजी तुम्ही करू नका. जे काही घडलं त्याचा लग्नाच्या तयारीवर काहीही परिणाम होणार नाही, हा शब्द आहे माझा. आय प्रॉमिस यू दॅट. आणि आता मला असं वाटतं, जे काही झालंय ना ते आपण विसरून जाऊया. एक वाईट स्वप्न होतं असा विचार करूया आणि निशिता आणि युवराजच्या नवीन भविष्याकडे लक्ष केंद्रित करूया. हो. बरं, मला सांगा, तुमची लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? नाही म्हणजे तुम्हाला जर का काही मदत हवी असेल तर मी माझ्या मॅनेजरला पाठवू शकते. नाही अहो नाही, जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. नाही, तेच आमंत्रण करायला फोन केला होता तुम्हाला. उद्या मुहूर्त मेढ करतोय. म्हणजे तुमच्याकडची पद्धत माहिती नाही आम्हाला, पण आमच्याकडे रीत आहे तशी. ओके. सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं ना, म्हणून नवग्रह शांती करतोय. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या हा इथे. हो, नक्की येऊ, काहीच हरकत नाहीये. आणि दुसऱ्याच दिवशी मेहंदीचा कार्यक्रम करतोय. म्हणजे युवराज आणि निशीची मेहंदी एकत्र केली असती तर छान वाटलं असतं. हा चालेल, काहीच हरकत नाहीये. मग आपण एक काम करूया का? मेहंदी जर तुमच्याकडे करतोय तर हळद आपण आमच्या घरी करू शकतो. हो, अगदी चालेल. म्हणजे काहीच हरकत नाही. हो. सगळे एकत्र असणं महत्वाचं आहे ना. एकत्र असलो तर आनंद द्विगुणित होईल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मिसेस बेलसरे, एक मिनिट, मी तुम्हाला कॉल बॅक करू प्लीज. हा, हो, नाही, नाही, हरकत नाही. हो, आरामात हो, हो. आरामात. ओके. काचेचा आवाज आला ना? चला, बरं झालं. हो ना. युवराज, युवराज, काय झालं? काय नाही. अरे आप काचा. युवराज, युवराज, व्हॉट इज दिस? किती लागलाय तुला? काय नाही झालंय ताई. काही नाही झालंय काय? ये इकडे. गॉड, फर्स्ट एड किट कुठे? कुठे फर्स्ट एड किट? सापडला. किती लागलंय तुला युवराज? कसं लागलं? आणि हा, काय झालं? बघू. काही नाही झालंय ताई. काय काही नाही झालंय? युवराज, किती मोठा कट आहे.